नमस्कार, मी तुफानी आली हुकी दिली हुकी मध्ये तुमचं स्वागत। निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत। जनतेने आपला निर्णय स्पष्टपणे सांगितलाय। महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तर धुव्वा उडालाय, तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही। हा जनतेचा स्पष्ट कौल म्हणावा लागेल। याबाबत काय म्हणणं आहे पक्षांचं? मनसेचा विचार करता त्यांनी भावी पंतप्रधानांना मदतच केली आहे। अरे, भावनिक पाठिंबा होता तो सगळ्यांनाच माहिती आहे, पण प्रत्यक्षात कसली मदत केली? त्यांचं म्हणणं आहे की मोदी प्रशासनाच्या पुढच्या वाटचालीत मनसेचाही खारीचा वाटा असणार आहे। कसं काय शक्य आहे? मुळात त्यांचे 10 ठिकाणी उमेदवार उभे होते आणि त्यापैकी एकही निवडून आलेला नाही। ते खरं आहे, पण या दारुण पराभवामुळे मोदी प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत होणार आहे। ती कशी काय? मला सांग, मनसेचा दारुण म्हणावा असा पराभव कुठे कुठे झाला? ठाणे, भिवंडी, नाशिक, यवतमाळ, कल्याण या ठिकाणी मनसेची पुरती पिछेहाट झाली, इतकी की त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं। या जप्त झालेल्या डिपॉझिटचं काय होतं? ते इलेक्शन कमिशनकडे जमा असतं, त्यामुळे त्या डिपॉझिटचा उपयोग पुढच्या काळात केला जाणार। डिपॉझिटच्या निमित्तानं का होईना, पण केंद्राच्या कोषागारात थोडी तरी भर पडलीच ना। त्या रकमेचाही वापर देशाच्या विकासासाठीच होणार आहे, नाही का? अच्छा, म्हणजे विजयानंतरच्या भाषणात मोदी जे म्हणाले होते की ज्या पक्षांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्यांनाही ते बरोबर घेणार आहेत, त्याचं हेच कारण असावं का? तुर्तास इथेच थांबतोय। पुन्हा आपली भेट नव्या खुसखुशीत बातम्यांसह।